नमस्कार. मी सीए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण विषय घेणार आहोत 3-1-2-1. 3-1-2-1 चा नियम. येस, काय आहे हा नियम समजून घेऊया. आपल्यातले बरेच जण किती हेल्थ कॉन्शियस आहेत, म्हणजेच आपल्या तब्येतीकडे किती काळजीपूर्वक लक्ष देतात. हा, आजारी पडल्यावरती नाही, तर आजारी पडण्याच्या आधी, काही व्याधी जडण्याच्या आधी आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या तब्येतीसाठी किती वेळ देतो हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याच रिलेटेड हा नियम आहे 3-1-2-1. जाणून घेऊया काय आहे. आपण बऱ्याचदा नवीन वर्ष आता येणारच आहे 2025. सर्वजण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही काही नवीन व्यायामशाळा जॉईन करतील, योगा क्लासेस जॉईन करतील. 8-9, जास्तीत जास्त 15 दिवस नक्कीच सर्वजण जातील. सायकलिंग सुरू करतील, चालायला सुरुवात करतील. पण त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जुन्याच रहाटगाड्यावरती पुन्हा एकदा येतील, म्हणजेच काय तर बंद करून टाकतील. कारण का, स्वभावाचा प्रकार, स्वभावाला औषध नाही. मुळात ती आवड असणं गरजेचं आहे. आणि आवड नसली तर ती आवड कशी निर्माण करायची यावर खरा आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. ती आवड तुमच्यामध्ये निर्माण होण्यासाठी हा मी एक व्हिडिओ आता आपण आज तयार करतो. आणि हा नियमही आपण तशा प्रकारे बनवला आहे. 3-1-2-1. काय आहे, आता आपण जेव्हा बघा, एखादं आपल्याला समजा एखाद्या गोष्टीची आवड असेल तर आपल्याला कोणालाही सांगायला लागत नाही, आपण स्वतःहून ते करायला सुरुवात करतो, करत राहतो, आवडीने करतो. पण काय होतं, काही गोष्टी जेव्हा आपल्याला स्वतःला आवड नसते, किंवा ठीक आहे कोणीतरी सांगताय करा, किंवा आता आपल्याला गरज आहे, किंवा काहीतरी व्याधी जडलेली आहे मग डॉक्टरांनी सांगितलंय मग आपण करतो. पण त्याच्या आधी आपण काहीतरी स्वतः करण्यासाठी, आपल्याला ती एक सवय जडण्यासाठी, चांगल्या गोष्टींची, चालण्याची, धावण्याची, व्यायामशाळेत जाण्याची, किंवा योगा करण्याची, सायकलिंग करण्याची, ही अशी सवय फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टींसाठी, मेडिटेशन म्हणा, काही चांगली सवय लावून घेण्यासाठी काय हा नियम तुम्ही त्या दुसऱ्या गोष्टींमध्येही लावू शकता. आपण त्याबद्दलही बोलू, पण आधी आपण समजून घेऊ काय आहे हा नियम. 3-1-2-1. कुठलीही गोष्ट तुम्ही सुरुवात केली, समजा तुम्ही उद्यापासून चालायला सुरुवात केली किंवा जॉगिंग सुरुवात केली, तर काय करायचंय? पहिले, सुरुवात केल्यानंतर पहिले सलग 3 दिवस तुम्हाला ते करायचं. पहिले 3 दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे. म्हणजेच काय, 3-1, म्हणजे 3 दिवस करायचं आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. त्या दिवशी काही करायचं नाही. निवांत तुम्हाला जे काही करायचंय, तुम्हाला निवांत पडून राहायचंय, सकाळी उठून शांतपणे काही दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या तुम्ही करायच्या. त्या दिवशी ते करायचं नाही. पुन्हा एकदा पाचव्या दिवशी, म्हणजे पाचव्या आणि सहाव्या दिवशी 2 दिवस पुन्हा एकदा आपलं रेग्युलर तुम्ही चालायला, धावायला, सायकलिंग जे काही तुम्ही सुरू केलं, तुम्ही जायचंय, करायचंय. 2 दिवस झाले. आणि मग परत एक, म्हणजे 3-1, पाचवा, सहावा आणि सातव्या दिवशी पुन्हा एकदा ब्रेक. म्हणजे 3 दिवस करायचंय, चौथ्या दिवशी ब्रेक, परत 2 दिवस करायचंय, परत सातव्या दिवशी ब्रेक 1 दिवसाचा. पुन्हा त्या दिवशी तुम्हाला काही करायचं नाही. म्हणजेच काय, तर 3 दिवस सलग, 1 दिवस ब्रेक, पुन्हा 2 दिवस करायचा, पुन्हा 1 दिवस ब्रेक, परत 3 दिवस. असं करायचंय तुम्हाला. असं रुटीन तुम्हाला सेटअप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच काय होतं, तुम्ही हळूहळू आहे ना, तुम्हाला एखाद्या गोष्टीची आवड नसेल ना, ती तुम्ही म्हणजे तुमच्या वाचनाच्या गोष्टीमध्ये कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हे करून पहा हा नियम. 3-1-2-1. 3 दिवस सलग करायचंय, 1 दिवस ब्रेक घ्यायचा आहे, 2 दिवस परत करायचं आहे सलग, 1 दिवस पुन्हा एकदा ब्रेक, आणि परत एकदा आपलं सायकल चालू. तर ह्या गोष्टीमुळे काय होतं, एक तर ती आपल्याला हळूहळू सवय लागते. आणि आपल्याला सलग बघा, इवन दो आपण 6 ते 7 दिवस करायचं नाही, ह्या नियमाप्रमाणे तुम्ही 5 दिवस, आठवड्यातले 7 दिवस, 7 दिवसातले 5 दिवस तुम्ही ती नवीन गोष्ट करणार आहात. मग ती तुमच्या तब्येतीसाठी एक्सरसाइज असो, कुठलेही प्रकार असो, तो 5 दिवस तो तुमचा होणार आहे. पण
सलग नाही, कारण का एखादी गोष्ट आपल्याला सलग करायची समजा आवड नसेल ना, तर ती होत नाही. मग भले तुम्ही 4 ते 5 दिवस करता किंवा 8-9 दिवस करणार, पण त्याच्यानंतर तुम्ही कम्प्लिटली तुमची गाडी ट्रॅकवरून घसरणार. आणि ती गाडी घसरू नये म्हणून हा नियम आहे की 3-1-2-1. 3 दिवस करायचंय, 1 दिवस पूर्णपणे ब्रेक, तुम्हाला जे हवं ते त्या दिवशी तुम्ही करायचंय. परत 2 दिवस करायचंय सलग, परत 1 दिवस ब्रेक. म्हणजे कसं होतं, आपलं एक माइंड प्रिपेअर्ड होतं की मला फक्त 3 दिवस करायचं, आता चौथ्या दिवशी मला ब्रेक आहे. परत मला 2च दिवस करायचंय, मला पुढच्या दिवशी लगेच पूर्ण 1 दिवस ब्रेक आहे. मग परत 3 दिवस. तर तसं, आणि तुम्ही माझ्यामध्ये हा तुम्हाला असं करायला हवं, याच्यापेक्षा थोडं कमी करायला बघू ना. किंवा फार फार तर 2-1-2-1, पण मग 2-1-2-1ही केलं तरी तुमचं साधारण 4 दिवसाचं तुमचं आठवड्यामध्ये तो व्यायाम प्रकार होऊ शकतो, किंवा कोणतीही गोष्ट तुम्हाला सुरू करायची असेल तर ती होऊ शकते. तर मुळात हे आपल्याला करून पाहायचं आहे. म्हणून हा आपला आजचा विषय घेतला. नवीन वर्षाला यायला सुरू व्हायला 1च महिना राहिलाय. आणि माझ्यामध्ये नवीन वर्षाची वाट पाहू नका. 1 जानेवारी वगैरे असं काही नसतंय. तुम्ही ज्या दिवशी तुम्ही ठरवणार आणि सुरू करणार, तो तुमच्या आयुष्यातला नवीन वर्षाचा असं समजा दिवस आहे. म्हणजेच आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल, तुम्हाला असं वाटलं की नाही उद्यापासून मी सुरुवात करा. कारण का कृती महत्वाची आहे. नुसतं बोलून, ऐकून, प्लॅन आउट करून काही उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्ही एक्झिक्यूट करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती एखादी कृतीला तुम्ही सुरुवात करणार नाहीये, तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या आयुष्यात येणार नाही, सुरू होणार नाही, आणि तुमच्या आयुष्यात फरक पडणार नाही. त्यामुळे कृतीला जास्त महत्व द्या. प्लान आहेत, ऐकायचं आहे, पाहायचं आहे, त्याच्यातून शिकायचं तर आहेच नक्की. पण कृती झाली पाहिजे. तुम्ही जे काही पाहता, जे काही तुम्ही ऐकता, ते आत्मसात करता. ऐकल्यानंतर आत्मसात करणं म्हणजेच काय, तर आत्मसात करणं म्हणजे कृती केल्यावरती तुम्ही म्हणू शकता की मी आत्मसात केलं. आणि ती कृती फक्त काही दिवसांपुरती मर्यादित नाही ठेवायची आहे. ती तुम्हाला कायमची सवय लागली पाहिजे कुठली गोष्ट करण्याची. त्यामुळे कोणत्याही माझ्यामध्ये, हे तर मी खरं माझा पॉइंट ऑफ व्ह्यू होता फिजिकल हेल्थच्या हिशोबाने, पण तुम्ही हा नियम कुठल्याही गोष्टीला सवय लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ती गोष्ट. तर नक्की करून पहा. आणि जे काही तुमचे अनुभव असेल ते नक्की शेअर करा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा, माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.